पैठण सार्वजनिक बांधकाम उपविभागावर कोणाचेच अंकुश नसलेले संबंधित कनिष्ठ अधिकाऱ्याची मनमानी दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र समोर आले आहे। पैठण शहरात अनेक विकासाची कामे सुरू असून पैठण सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या कार्यालयात कधीच कोणताही अधिकारी उपस्थित राहत नसल्याचे समोर आले। परिणामी शहरात होणाऱ्या विकास कामांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आले। त्यातच आता शहरातील पोलीस कॉलनी भागात होत असलेल्या सिमेंट रस्त्याच्या कामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची संतापजनक माहिती हाती आली आहे। विशेष म्हणजे संबंधित ठेकेदाराने कामात मोठ्या प्रमाणात सावळा गोंधळ केल्याचे उघड झाले आहे। शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांची जन्मभूमी तसेच दक्षिण काशी म्हणून ख्याती पावलेल्या पैठण शहरात अनेक विकास कामे सुरू आहेत। दरम्यान पैठण शहरातील पोलीस कॉलनी येथील लाखो रुपयांचे काम छत्रपती संभाजीनगरच्या एका नामांकित ठेकेदाराला देण्यात आले आहे। वास्तविक या सिमेंट रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून रस्त्याच्या कामापूर्वी कुठलेही खोदकाम करण्यात आले नाही। मुळात या रस्त्याच्या कामामध्ये ज्या दर्जाचे मटेरियल वापरायला हवे होते ते वापरण्यात आले नाही। परिणामी या कामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे। पैठण सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे संबंधित कनिष्ठ अभियंत्याकडून या कामाकडे हेतुपूर्वक दुर्लक्ष करून संबंधित ठेकेदाराला अभय दिले जात असल्याचे या परिसरात बोलले जात आहे। पैठण शहरातील पोलीस कॉलनीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून रस्त्याची कामे करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात होती। त्यांची ही मागणी लक्षात घेता या भागातील सिमेंट रस्त्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली होती। मात्र या परिसरात संबंधित कनिष्ठ अभियंत्याच्या संगनमताने सिमेंट रस्त्याचे काम पूर्णपणे निकृष्ट होत असल्याने नागरिकात संताप व्यक्त केला जात आहे। पोलीस कॉलनीमध्ये होत असलेल्या सिमेंट रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याने येत्या पावसाळ्यात हा रस्ता उद्ध्वस्त होणार असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली। इतकेच नव्हे तर या कामाच्या साईडवर कनिष्ठ अधिकारी फिरकलेच नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। पैठण सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या हितसंबंधामुळे संबंधित ठेकेदाराने पूर्ण मनमानी केली असून या कामांची वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्यात यावी अशी जोरदार मागणी नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे। याबाबत संभाजीनगर विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे एक शिष्टमंडळ जाऊन निवेदन देणार असल्याची माहिती समोर आली। एकंदरीत पैठण सार्वजनिक उपविभागाच्या मनमानी कारभाराला दिवसेंदिवस वाढ असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन चौकशी करावी अशी जोरदार मागणी नागरिकांमधून केली जात आहे। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।